नमस्कार मंडळी, योजना संदूक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मागील आठवडाभर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। या दरम्यान अनेक ठिकाणी गमतीने असेल किंवा चेष्टेने असतील आमच्या लाडक्या भावाला काही नाही का या संदर्भातलं बरेच जण म्हणत होते। या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्प सादर करत असतानाच एक योजना जाहीर केली होती। ती योजना होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शासन आदेश 9 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की हा शासन आदेश नेमका काय आहे, त्याच्यामधली जी योजना सांगण्यात आलेली आहे ती योजना नेमकी काय आहे आणि युवकांना कशा पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे याच्याबद्दलचं समजून घेणार आहोत। सर्वात प्रथम राज्यामध्ये युवक वर्ग आपलं प्रशिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी किंवा व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतो। ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहत आहोत। यातील बहुतांश युवकांना व्यवसाय आणि नोकरी संबंधीचा अनुभवाचा अभाव असल्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करणं किंवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अनेक अडचणी दिसून आलेल्या आहेत किंवा दिसून येतात। याच समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठीच्या अडचणी सरकारला येतात असं सरकारचं म्हणणे आहे। विशेषतः 12वी पास, विविध ट्रेडमधील विद्यार्थी असतील, ITI धारक, पदविका धारक असतील म्हणजे डिप्लोमा धारक, पदवी, डिग्री किंवा पदव्युत्तर युवकांचा याच्यामध्ये समाविष्ट असतो असं तो आपल्याला दिसून येतं। सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये अनेक उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध आहे, परंतु उद्योग आणि बेरोजगार युवक यांना साधनांना दुव्यांचा अभाव असल्यामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणं कठीण होतंय असं दिसून आलेलं आहे। याच गोष्टीवरती मात करण्यासाठी शासनाने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप काय असणार आहे तर स्वरूप असं आहे की ही जी योजना आहे ती संयुक्तपणे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जो असणार आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष असणार आहे यांच्या मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। याच्यामध्ये संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक यांना जोडले जाणार आहे। त्यामुळे हे एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल। त्याचबरोबर रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्याची क्षमता वाढ होईल आणि त्याचबरोबर उद्योजकांना सुद्धा त्यांच्या उद्योगासाठी असणारे आवश्यक मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध होणार आहे। त्यामुळे ती एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या योजनेसाठीची पात्रता काय आहे तर पात्रता असणार आहे उमेदवाराचं वय किमान 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असणं गरजेचं आहे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर अशी असणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेमध्ये पात्र असणार नाही। त्यामुळे ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांनी शिक्षण पूर्ण करावं आणि त्याच्यानंतर या योजनेसाठी अर्ज करावा ही विनंती आहे। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे, त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। उमेदवाराकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर बँक खातं सुद्धा असणं गरजेचं आहे। त्याचसोबत उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असणं गरजेचं आहे। याच्यासाठी ज्या काही संस्था असणार आहे किंवा आस्थापना असणार आहे किंवा उद्योग असणार आहे त्यांच्यासाठीच्या काय अटी असणार आहेत त्या पण लक्षात घेणं गरजेचं आहे।
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी काही संस्था असणार आहे, जी काही आस्थापना असणार आहे किंवा उद्योग असणार आहे, तो महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याची नोंदणी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावरती केलेली असणं आवश्यक असणार आहे. आस्थापना किंवा उद्योगाला किमान 3 वर्ष पूर्ण झालेली असावी. त्यामुळे किमान 3 वर्षाचा अनुभव असलेले आस्थापना आणि उद्योग जे असणार आहेत, कंपन्या असणार आहेत, त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे EPF, ESIC, GST रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, DPIT व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी. या प्रकारचं अटी किंवा या प्रकारची पात्रता आस्थापना आणि उद्योगासाठी असणार आहे. याच्यामध्ये जर योजनेचं जर स्वरूप बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या योजनेच्या अंतर्गत विभागाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याच्यामध्ये योजनेचे कामकाज जे आहे, उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, आस्थापनांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कार्य, प्रशिक्षण, व्यवसाय नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, युवकांची उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, विद्यावेतन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने हे होणार आहे आणि प्रशिक्षण, रुजू आणि समाप्ती अहवाल, त्याचबरोबर अनुभव प्रमाणपत्र हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की कोणतेही कागदपत्र देण्यासाठी कुठल्याही कार्यालयामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या उद्योजकाकडे किंवा कुठल्याही एका आस्थापनाकडे जाण्याची आवश्यकता नाही. सर्व काही आहे ते ऑनलाईन होणार आहे. त्याचबरोबर 12वी पास, ITI पास, पदविका, पदव्युत्तर शैक्षणिक धारण करणारे युवक जे असतील ते ऑनलाईन पद्धतीने त्याच्यामध्ये नोंदणी करणार आहेत. याच्यामध्ये ज्या आस्थापना असणार आहेत त्या आस्थापनाच्या बद्दलचं बोलायचं झालं तर लघु आणि मध्यम MSME आणि SME, मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापनं, महामंडळं, सामाजिक संस्था ज्या प्रामुख्याने कंपनी कायदा 2013 मधील जो सेक्शन 8च्या नुसार स्थापन झालेले असतील किंवा विविध आस्थापना इत्यादींना सुद्धा मनुष्यबळासाठी आवश्यक असलेली मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने नोंदवायची आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची अट इकडे तिथे दिसून येतं की किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागीसाठी पात्र असणार आहेत आणि दरवर्षी सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता याच्यामध्ये नेमकं लघु उद्योग, मोठे उद्योग, त्याचबरोबर शासकीय निमसारख्या आस्थापना, स्टार्टअप याच्यामध्ये नेमक्या कुठल्या संस्था येतात तर त्याचं उदाहरण जर बघायला गेलं तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग जर म्हटलं तर नोंदणीकृत लघु आणि मध्यम SMEs व मोठे उद्योग यांच्यासारख्या संस्था किंवा यांच्यासारख्या कंपन्या त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. शासकीय, निमशासकीय आस्थापना, केंद्र अथवा राज्य शासन अंतर्गत असलेले आस्थापना, महामंडळ तुम्हाला दिसून येतील. स्टार्टअप्स जे प्रामुख्याने DPIT मधील नोंदणीकृत स्टार्टअप असणार आहे. सहकारी संस्थांमध्ये जिल्हा सहकारी बँक असणार आहे, शेड्यूल बँक असणार आहे, साखर कारखाने असणार आहे, सूत गिरणी, सहकारी तत्वावरील कारखाने यांचा समावेश असणार आहे. सामाजिक जर संस्था बघितल्या तर कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 नुसार अंतर्गत सामाजिक संस्था असणार आहेत. आणि सेवा क्षेत्रातील खाजगी, सार्वजनिक आस्थापना, कंपन्या, उपक्रम संस्था हे जर बघायला गेलं तर CA फर्म आहे, लॉ फर्म आहे, मीडिया फर्म आहे, NBFC जे आहे, NSC आहे, BSC आहे, रिटेल, इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, हेल्थ, टॅक्सेशन, लॉजिस्टिक, टुरिझम एटसेट्रा यासारख्या अनेक संस्था. ही काय अंतिम यादी नाही आहे, याच्यामध्ये आवश्यकतेनुसार सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे खूप मोठी संधी युवकांना याच्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे युवकांनी जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की नेमकं काय मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने असणार आहे तर सदर कार्यप्रशिक्षण कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे आणि 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन दिलं जाणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित ज्या आस्थापना असणार आहे त्यांच्याकडनं विविध नमुन्यातील प्रमाणपत्र देणार आहेत. त्याचबरोबर जर एखाद्या आस्थापनाला जर वाटलं की एखादा उमेदवार आहे किंवा युवा प्रशिक्षण युवक असेल त्याचं जर काम आवडलं तर त्याला
पुढे त्या कंपनीमध्ये ते कामासाठी ठेवू शकतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना पुढचं जे काही असतील पगार वगैरे ते सुरू होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की याच्यामध्ये जे काही प्रशिक्षण घेणार आहेत उमेदवार त्यांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह कायदा किंवा कामगार नुकसान भरपाई कायदा, औद्योगिक विवाद कायदा लागू असणार नाही. त्यामुळे ते एक लक्षात घेणं आपल्याला गरजेचं असणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट आहे, हे 6 महिन्यासाठीचं जे विद्यावेतन दिलं जाणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे. जे 12वी पास विद्यार्थी असतील त्यांना 6,000 रुपये प्रति महिना, म्हणजे जर 6 महिन्याचे 36,000 रुपये त्यांना मिळू शकतात. ITI आणि पदविका म्हणजे ITI धारक आणि पदविका म्हणजे डिप्लोमा धारक जे असतील त्यांना दरमहा 8,000 रुपये म्हणजे 48,000 रुपये 6 महिन्याचे त्यांना विद्यावेतन मिळू शकतं. आणि जे ग्रॅज्युएट आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांना 10,000 रुपये प्रति महिना असे 6 महिने म्हणजे 60,000 रुपये त्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की या योजनेचं स्वरूप सांगत असताना ऑनलाईन पद्धतीने त्याची दैनिक हजेरी घेतली जाणार आहे, त्याचं प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने दिलं जाणार आहे आणि त्याचं विद्यावेतनसुद्धा DBTच्या माध्यमातून ऑनलाईन दर महिन्याला अदा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यावेतनच्या दरम्यान संबंधित उद्योजका किंवा कंपनीमार्फत जाहीर केलेली सुट्टी किंवा अनुज्ञेय रजा असेल त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असणार आहे. किंवा जर एखादी संस्था किंवा एखादी कंपनी म्हटली की आम्हाला या शासन देते त्याच्यापेक्षा जास्त जर त्याच्यामध्ये मोबदला द्यायचा असेल तर त्याला ते ती कंपनी देऊ शकते. त्यामुळे ती एक मुबलकता असणार आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथं काम केलं तर नक्कीच तुम्हाला जादाची विद्यावेतन सुद्धा मिळू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रशिक्षणार्थी जर महिन्यातून 10 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिला तर त्या महिन्याचं विद्यावेतन युवकाला मिळणार नाही. त्यामुळे ते लक्षात असणं गरजेचं आहे. यासारख्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतील. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर या ज्या काही संस्था असणार आहे, या ज्या काही कंपन्या असणार त्या मोठ्या स्केलवरच्या कंपन्या असणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्याकडे जे मनुष्यबळ असणार आहे ते 10% किंवा सेवा क्षेत्रासाठी 20% इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेतले जाणार आहेत. त्यामुळे मोठी संख्या त्याच्यामध्ये युवकांना मिळणार आहे आणि युवकांसाठीची ही एक संधी असणार आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने युवकांना एक चांगलं प्रशिक्षण मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जे सामाजिक संस्थेमध्ये काम करतात किंवा ज्यांना योजनेची माहिती देण्याची खूप आवड आहे आणि किंवा अशा पद्धतीची जर लोक असतील तर त्यांच्यासाठीचं महाराष्ट्र शासनाने याच आदेशामध्ये म्हटलेलं आहे की योजनांची प्रचार करणं, प्रसिद्धी करणं आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी योजना दूत संकल्पना नेमण्याची घोषणा याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत आणि शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येसाठी एक, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूत या योजनेच्या अंतर्गत नेमण्यात येणार आहेत. आणि योजना दूतांचे विद्यावेतन या योजनेमधूनच दिलं जाणार आहे. त्याच्याबद्दलचं नेमकं किती विद्यावेतन या योजना दूतांना मिळणार आहे त्याच्याबद्दलची अजून तरी माहिती नाही आहे. परंतु योजना दूतांसाठी जर प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजना दूत असणार आहे. त्यामुळे योजनांची माहिती प्रचार प्रसार करणं आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मदत करणं ही योजना दूतांची जबाबदारी असणार आहे. तर अशाच विविध माहितीसाठी, योजनांच्या माहितीसाठी तुम्ही योजना संदूक चॅनल सातत्याने पाहावा. त्याचबरोबर हा चॅनलची बद्दलची माहिती तुमच्या जवळग मित्र परिवारांसोबत शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र लाईक नक्की करा अशी आम्ही विनंती करतो. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भात तर नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही ते कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजना वंचित घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. तुर्तास आपण थांबूयात. धन्यवाद.